चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ॲडव्हांटेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं नागपुरात उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवात आज महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीनं नागपुरात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आणि याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या अंतर्गत पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि ट्रॅक्टर नागपुरात तयार केले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रात नाशिक, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं वाहन क्षेत्रासाठी व्यवस्था विकसित करण्यात आल्या आहेत। 2028 पर्यंत इथं उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। हा अतिशय महत्त्वाचा एमओयू आहे। पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे। महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते। ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं ईव्ही कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील। ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत। त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं। जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो। यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे। तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे। ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार